हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी आहे जयश्री आणि महा एक्झाम्स यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून. तर फ्रेंड्स, आज आपण TET आणि CET या परीक्षेसाठी उपयुक्त असलेले स्किनर यांचा सिद्धांत पाहणार आहोत. त्या सिद्धांतावरील 100 प्रश्न उत्तरांचा आज आपण अभ्यास करणार आहोत. त्या जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळूयात आपल्याच्या विषयाकडे. तर स्किनर यांचे पूर्ण नाव काय आहे? तर उत्तर आहे बरहस फ्रेडरिक स्किनर. पुढचा प्रश्न, स्किनर कोणत्या देशाचे मानसशास्त्रज्ञ आहे? तर उत्तर आहे अमेरिका. अमेरिका या देशाचे स्किनर हे मानसशास्त्रज्ञ होते. पुढचा प्रश्न पाहूया. स्किनर यांचा जन्म व मृत्यू कधी झाला? तर जन्म 20 मार्च 1904 आणि मृत्यू 18 ऑगस्ट 1990 रोजी. पुढचा प्रश्न, स्किनर यांच्या सिद्धांताचे नाव काय आहे? तर उत्तर असणार आहे क्रिया प्रसूत अभिसंधान किंवा साधक अभिसंधान सिद्धांत. पुढे पाहूया. स्किनर यांनी प्रयोग कोणत्या प्राण्यावर केला? प्राण्यांवर. तर उंदीर, कबूतर. सर्वात प्रसिद्ध आहे उंदीर. पुढचा प्रश्न, स्किनर यांच्या उपकरणाचे नाव काय आहे? तर उत्तर आहे स्किनर पेटी. पुढचा प्रश्न पाहूया. स्किनर पेटीत उंदराला काय करायचे होते? तर उंदराला दांडी किंवा लिव्हर दाबायचे होते. त्याचबरोबर दाबल्यावर अन्न मिळाले. पुढचा प्रश्न, स्किनर यांचा सिद्धांत कोणत्या प्रकारचा आहे? तर वर्तनवादी सिद्धांत आहे किंवा त्यालाच आपण SR सिद्धांताचा प्रकार असेही म्हणतो. पुढचा प्रश्न, थॉर्नडाईक विरुद्ध स्किनर मुख्य फरक काय आहे? तर थॉर्नडाईक यांचा सिद्धांत परिणाम समाधान देतो. तर स्किनर यांचा सिद्धांत परिणाम पुनर्बलन देतो व शास्त्रीयपणे मांडतो. पुढचा प्रश्न, स्किनर यांनी समाधान शब्द का वापरला नाही? कारण समाधान मानसिक किंवा व्यक्तिनिष्ठ आहे. स्किनर फक्त वर्तन मोजत होते म्हणून पुनर्बलन शब्द वापरला. पुढचा प्रश्न, पुनर्बलन म्हणजे काय? तर जी घटना घडल्यावर वर्तन पुन्हा होण्याची शक्यता वाढते ती म्हणजे पुनर्बलन होय. पुढचा प्रश्न, स्किनर यांच्या मते शिक्षण म्हणजे काय? तर स्किनर यांच्या मते वर्तनात इष्ट बदल घडवून आणणे व ते पुनर्बलनाने दृढ करणे म्हणजे शिक्षण होय, असे मत स्किनर यांचे होते. पुढचा प्रश्न, स्किनर यांनी स्किनर पेटी कधी बनवली? तर 1930च्या दशकात हार्वर्ड विद्यापीठात त्यांनी स्किनर पेटी बनवली. पुढचा प्रश्न, स्किनर पेटीत दांडी दाबणे हे कोणते वर्तन होते? तर ऑपरेंट वर्तन किंवा त्यालाच आपण ऐच्छिक वर्तन असेही म्हणतो. पुढचा प्रश्न पाहूया. पॅव्लॉव्ह प्रतिसादात्मक, तर स्किनर क्वेश्चन मार्क आहे. तर स्किनर आहे क्रियाप्रसूत. पुढचा प्रश्न, पॅव्लॉवचा कुत्रा लाळ गाळतो, स्किनरचा उंदीर दांडी दाबतो, फरक काय आहे? तर लाळ गाळणे अनैच्छिक आणि दांडी दाबणे ऐच्छिक किंवा साधक कृती आहे. पुढचा प्रश्न, स्किनर यांनी कबुतराला पिंग पॉंग खेळायला शिकवले का? तर होय. पुनर्बलनाने जटिल वर्तन शिकवता येते हे दाखवले. पुढचा प्रश्न, स्किनर यांनी क्षेपणास्त्र मार्गदर्शन कबूतर प्रकल्प केला का? तर होय. दुसऱ्या महायुद्धात प्रोजेक्ट पिजन कबुतराने क्षेपणास्त्र लक्ष्यावर नेले. पुढचा प्रश्न, स्किनर यांचा सिद्धांत कोणत्या वादाचा कळस मांडला जातो? तर उत्तर आहे वर्तनवादाचा. पुढचा प्रश्न, स्किनर यांनी शिक्षाबद्दल काय मत मांडले? तर शिक्षा वर्तन तात्पुरते थांबवते पण कायमचे घालवत नाही. पुनर्बलन जास्त प्रभावी आहे. पुढचा प्रश्न पाहूया. स्किनर यांच्या मते व्यक्तिमत्व म्हणजे काय? तर आयुष्यभर मिळालेले पुनर्बलनाचा संच म्हणजे व्यक्तिमत्व होय, असे मत स्किनर यांचे होते. पुढचा प्रश्न, स्किनर यांनी बेबी टेंडर काय बनवले? तर तापमान नियंत्रण बाळासाठी पाळणा आपल्या मुलींसाठी बनवला.
पुढे पाहूया, पुनर्बलनाचे दोन मुख्य प्रकार कोणते? तर पहिला आहे धन पुनर्बलन आणि दुसरा आहे ऋण पुनर्बलन. तर धन पुनर्बलन म्हणजे काय? तर वर्तनानंतर आवडती गोष्ट मिळणे, त्यामुळे वर्तन वाढते. उदाहरणार्थ बक्षीस, शाबासकी म्हणजे पुनर्बलन होय. धन पुनर्बलन होय. पुढे पाहूया, धन पुनर्बलनाचे उदाहरण द्या. तर अभ्यास केला म्हणून आईने चॉकलेट दिले, मुलगा पुन्हा अभ्यास करतो. हे उदाहरण आहे धन पुनर्बलनाचे. पुढचा प्रश्न, ऋण पुनर्बलन म्हणजे काय? तर वर्तनानंतर नावडती गोष्ट दूर होणे, त्यामुळे वर्तन वाढते म्हणजे ऋण पुनर्बलन होय. तर पुढचा प्रश्न, ऋण पुनर्बलनाचे उदाहरण द्या. तर उत्तर आहे डोके दुखते, गोळी घेतली, दुखणे थांबले, पुन्हा दुखले की गोळी घेण्याचे वर्तन वाढते. हे आहे ऋण पुनर्बलन. पुढचा प्रश्न, गृहपाठ केला तर ओरडा बसणार नाही, हे कोणते पुनर्बलन आहे? तर हे ऋण पुनर्बलन आहे. ओरडा ही नावडती गोष्ट टळली. पुढचा प्रश्न पाहूया, धन व ऋण पुनर्बलनात समान काय आहे? तर उत्तर आहे दोन्हीमुळे वर्तन वाढते, दोन्ही पुनर्बलन आहे. पुढचा प्रश्न, शिक्षा म्हणजे काय? तर जी घटना घडल्यावर वर्तन पुन्हा होण्याची शक्यता कमी होते, त्याला आपण शिक्षा असे म्हणतो. पुढचा प्रश्न, शिक्षेचे दोन प्रकार कोणते? तर धनशिक्षा आणि दुसरं आहे ऋणशिक्षा. तर धनशिक्षा नावडती गोष्ट देणे, उदाहरणार्थ मारणे. मग ऋण शिक्षा म्हणजे आवडती गोष्ट काढून घेणे, उदाहरणार्थ खेळणे, जप्त करणे. असे हे शिक्षेचे दोन प्रकार आहेत. ऋण पुनर्बलन व शिक्षा यात गोंधळ होतो. फरक काय आहे? तर ऋण पुनर्बलन वर्तन वाढते, शिक्षा वर्तन कमी करते. हा त्यातील फरक आहे. पुढचा प्रश्न पाहूया, वेळेवर आला म्हणून शिक्षा नाही केली, हे काय आहे? तर ऋण पुनर्बलन आहे. शिक्षा टळली म्हणून वेळेवर येण्याचे वर्तन वाढले. पुढचा प्रश्न, उशिरा आला म्हणून शिक्षा केली, हे काय आहे? तर ही धनशिक्षा आहे. मारले किंवा ओरडले, उशिरा येण्याचे वर्तन कमी होईल. पुढचा प्रश्न, स्किनर यांनी शिक्षेपेक्षा कशाला महत्त्व दिले? तर पुनर्बलनाला महत्त्व दिले. विशेषतः धन पुनर्बलनाला त्यांनी जास्त महत्त्व दिले. पुढचा प्रश्न, प्राथमिक पुनर्बलन म्हणजे काय? तर नैसर्गिक गरजा भागवणारे, म्हणजेच उदाहरणार्थ अन्न, पाणी, झोप, प्रेम इत्यादी म्हणजे प्राथमिक पुनर्बलन होय. पुढचा प्रश्न, दुय्यम पुनर्बलन म्हणजे काय? तर शिकून मिळालेले, उदाहरणार्थ पैसे, गुण, स्टार, पदक, शाबासकी हे आहे दुय्यम पुनर्बलन. पुढचा प्रश्न, पैसे हे कोणते पुनर्बलन आहे? तर उत्तर आहे दुय्यम पुनर्बलन, कारण पैशाने अन्न मिळते. पुढचा प्रश्न, स्टार देणे हे कोणते पुनर्बलन आहे? तर दुय्यम पुनर्बलन आहे. सामान्यीकृत पुनर्बलन कोणते? तर पैसे, गुण, प्रशंसा, कारण याने आपली गरजा भागतात. याने अनेक गरजा आपल्या भागतात, म्हणून हे सामान्यीकृत पुनर्बलन आहे. पुढचा प्रश्न, स्किनर यांच्या मते ज्ञान मिळते हे काय आहे? तर पुनर्बलन आहे, कारण समस्या सुटल्यानंतरचा आनंद मिळतो. पुढचा प्रश्न, सातत्यपूर्ण पुनर्बलन म्हणजे काय? तर प्रत्येक बरोबर प्रतिसादाला पुनर्बलन देणे शिकवताना वापरतात. पुढचा प्रश्न, आंशिक पुनर्बलन म्हणजे काय? तर काही वेळा पुनर्बलन देणे, प्रत्येक वेळी नाही, वर्तन टिकवायला वापरतात. पुढचा प्रश्न, कोणते पुनर्बलन जास्त टिकाऊ असते? तर आंशिक पुनर्बलन सवय लवकर मोडत नाही, उदाहरणार्थ जुगार. पुढचा प्रश्न, स्किनर यांनी पुनर्बलनाच्या किती अनुसूची सांगितल्या? तर 4 मुख्य अनुसूची त्यांनी सांगितल्या. पहिली आहे निश्चित गुणोत्तर, दुसरी आहे चल गुणोत्तर, तिसरी आहे निश्चित अंतराल आणि चौथी आहे चल अंतराल. हे 4 मुख्य अनुसूची आहेत. पुढचा प्रश्न, निश्चित गुणोत्तर म्हणजे काय? तर ठराविक वेळा कृती केल्यावर पुनर्बलन होते, उदाहरणार्थ 10 बॉल बनवले की 1 रुपया मिळतो. हे निश्चित गुणोत्तर आहे.
पुढचा प्रश्न पाहूया. चल गुणोत्तर म्हणजे काय? तर सरासरी ठराविक वेळा कृती केल्यावर पुनर्बलन, पण नक्की नाही. उदाहरणार्थ जुगार, लॉटरी हे चल गुणोत्तराचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, कोणती अनुसूची सर्वात जास्त प्रतिसाद दर देते? तर उत्तर आहे चल गुणोत्तर अनुसूची सर्वात जास्त प्रतिसाद दर देते, कारण कधी बक्षीस मिळेल माहीत नाही. पुढचा प्रश्न, निश्चित अंतराल म्हणजे काय? तर ठराविक वेळेनंतर पहिल्या प्रतिसादाला पुनर्बलन, उदाहरणार्थ दर तासाने पगार, हे निश्चित अंतराल आहे, उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, चल अंतराल म्हणजे काय? तर सरासरी ठराविक वेळेनंतर पहिल्या प्रतिसादाला पुनर्बलन, उदाहरणार्थ मासे गळाला लावणे, हे उदाहरण चल अंतरालाचे आहे. पुढचा प्रश्न, परीक्षा जवळ आली की अभ्यास वाढतो, हे कोणती सूची आहे? तर निश्चित अंतराल आहे, कारण परीक्षा ही ठराविक वेळ आहे. पुढचा प्रश्न, स्किनर यांच्या मते वर्तन घडविण्यासाठी कोणती अनुसूची बरी? उत्तर आहे सुरुवातीला सातत्यपूर्ण, नंतर आंशिक अनुसूची बरी. पुढचा प्रश्न, शेपिंग म्हणजे काय? तर कबुतराला पिंग पॉंग खेळायला शिकवणे. आधी चेंडूकडे बघितले तर धान्य, मग नंतर चोच लावली तर धान्य, मग ढकलले तर धान्य, म्हणजे शेपिंग होय. चेनिंग म्हणजे काय? तर अनेक छोट्या कृतींची साखळी करून मोठे वर्तन शिकवणे, शेवटच्या कृतीपासून सुरुवात करतात, म्हणजे चेनिंग होय. पुढचा प्रश्न, चेनिंगचे उदाहरण द्या. तर शर्टचे बटन लावणे, शेवटचे बटन आधी लावणे, मग शेवटचे 2, मग 3, हे चेनिंगचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, उपशमन म्हणजे काय? तर पुनर्बलन देणे बंद केले तर वर्तन हळूहळू कमी होऊन बंद होते, या कृतीला आपण उपशमन असे म्हणतो. पुढचा प्रश्न, उपशमनाचे उदाहरण द्या. तर वर्गात लक्ष वेधण्यासाठी मूल आगळीक करते, शिक्षक लक्षच देत नाही, हळूहळू आगळीकच बंद होते. पुढचा प्रश्न, स्वतःहून पुनर्प्राप्ती म्हणजे काय? तर उपशमन झालेले वर्तन काही काळानंतर परत दिसणे, म्हणजे दिसणे पण कमकुवत, त्याला आपण स्वतःहून पुनर्प्राप्ती म्हणतो. पुढचा प्रश्न, विभेदन म्हणजे काय? तर एका उद्दीपकाला प्रतिसाद देणे, पण तसाच दिसणाऱ्या दुसऱ्याला देणे. पुढचा प्रश्न, विभेदनाचे उदाहरण द्या. तर लाल लाईटला गाडी थांबवणे, हिरव्या लाईटला न थांबवणे, हे विभेदनाचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, सामान्यीकरण म्हणजे काय? तर एका उद्दीपकासारख्या इतर उद्दीपकांनाही तसाच प्रतिसाद देणे, म्हणजे सामान्यीकरण होय. सामान्यीकरणाचे उदाहरण द्या. तर शाळेतल्या शिक्षकांना नमस्कार करतो, तसाच दुसऱ्या शाळेतल्या शिक्षकांना पण करतो, हे सामान्यीकरणाचे उदाहरण आहे. पुढचा प्रश्न, स्किनर यांनी प्रोग्राम लर्निंग शोधले का? तर होय, स्किनर यांनी प्रोग्राम लर्निंग शोधले, शिक्षण यंत्र बनवले. पुढचा प्रश्न, प्रोग्राम लर्निंगची 5 तत्वे कोणती? तर पहिला आहे छोटे भाग, सक्रिय प्रतिसाद, हे दुसरा. तिसरा आहे तात्काळ अभिप्राय, चौथा आहे स्वतःच्या गतीने, आणि पाचवा आहे क्रमाक्रमाने. असे 5 तत्व आहेत प्रोग्राम लर्निंगचे. पुढचा प्रश्न, स्किनर यांच्या मते वर्गात शिक्षा का नको? तर भीती निर्माण होते, आक्रमकता वाढते, काय करावे ते कळत नाही, तात्पुरती असते. पुढचा प्रश्न, स्किनर यांच्या मते धन पुनर्बलन का चांगले? तर आनंद देते, वर्तन कायमचे होते, संबंध चांगले राहतात, शिकण्याची इच्छा वाढते. पुढचा प्रश्न, टोकन इकॉनॉमी म्हणजे काय? तर चांगल्या वर्तनाला टोकन किंवा कुपन देणे, नंतर ते टोकन देऊन हवी ती वस्तू घेणे, स्किनर यांच्या तत्वावर आधारित आहे. पुढचा प्रश्न, टोकन इकॉनॉमी कुठे वापरतात? तर वर्गात, मानसिक रुग्णालयात, तुरुंगात वर्तन सुधारण्यासाठी टोकन इकॉनॉमी वापरतात. पुढचा प्रश्न, स्किनर यांच्या मते सवय कशी मोडावी? तर उत्तर आहे पुनर्बलन बंद करा, उपशमन, पर्यायी वर्तनाला पुनर्बलन द्या.
पुढचा प्रश्न, वेळ वाया घालवणे ही सवय मोडायची असेल तर काय कराल? तर वेळ वाचवल्यावर स्वतःला बक्षीस द्या. धनपुनर्भरण. वाया घालवल्यावर काहीच करू नका. उपशमन. पुढचा प्रश्न, स्किनर यांच्या भाषेवर ग्रंथ कोणता? तर वर्बल बिहेवियर हा ग्रंथ आहे आणि हा ग्रंथ 1957 मध्ये आलेला आहे, प्रकाशित झालेला आहे. पुढचा प्रश्न, स्किनर यांच्या मते सृजनशीलता कशी येते? तर उत्तर आहे वेगवेगळ्या वर्तनाच्या यादृच्छिक संयोगाला पुनर्बलन मिळाले तर व्हेरिएबिलिटी प्लस सिलेक्शन. पुढचा प्रश्न, स्किनर यांनी अंधश्रद्धा कशी समजावली? तर कबुतराला ठराविक वेळेने धान्य दिले. धान्य मिळताना ते जे करत होते ते पुन्हा करू लागले, जणू त्यामुळे धान्य मिळाले. पुढचा प्रश्न, स्किनर यांच्या मते शिक्षणाचे ध्येय काय आहे? तर इष्ट वर्तनाची निर्मिती व अनिष्ट वर्तनाचे उपशमन करणे म्हणजे शिक्षण होय. हे शिक्षणाचे ध्येय आहे असे मत स्किनर यांचे होते. पुढचा प्रश्न, स्किनर यांच्या सिद्धांताचा मुख्य उपयोग कुठे होतो? तर वर्ग व्यवस्थापन, वर्तन उपचार, प्रशिक्षण, प्राणी प्रशिक्षण आणि प्रोग्राम लर्निंग या ठिकाणी स्किनर यांच्या सिद्धांताचा मुख्य उपयोग होतो. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.